तुम्हाला हा मेकअप आवडला का आणि असा मेकअप तुम्हाला करायला शिकायचं आहे का किंवा या मेकअपच्या ट्युटोरियल तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम तुम्ही चेहरा क्लिन्झिंग करून घ्या किंवा वेट वाईप्सनी असं क्लीन करून घ्या. जर तुम्हाला क्लिन्झिंग करून किंवा फेस वॉश करून थोडा टाइम गेला असेल तर तुम्ही वेट वाईपनी पण असा पुसून घेऊ शकता किंवा तुम्ही कुठे बाहेर गेलेला आहात त्यावेळेला तुम्ही असे वेट वाईप्स वापरू शकता. त्यानंतर मी यूज करत आहे टोनर. टोनर तुम्ही कॉटन पॅडवर घ्या. तुमचा स्प्रे असेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही स्प्रे करू शकता किंवा असं कॉटनवर घ्या आणि हलकं हलकं डॅबिंगनी लावा. सिटाफिलचं DAM ऑल टाईप स्किनसाठी चालतं. मॉइश्चरायझर मस्त छान असं लावून घ्या. तुमच्या स्किन टाईप प्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा. पण त्यानंतर मी हे बायोडर्माचं सनस्क्रीन यूज करत आहे. जर तुम्हाला इनडोअर असेल प्रोग्राम तर तुम्ही सनस्क्रीन अवॉइड केलं तरी चालेल. आउटडोअरला असेल डेली यूज बेसिसवर तुम्हाला बाहेर जावं लागतं आणि मेकअप करायचा असतो त्यावेळी तुम्ही सनस्क्रीन लावा. परंतु सनस्क्रीन मेकअपच्या आधी 10 ते 15 मिनिटं लावून घ्या. कारण काय होतं सनस्क्रीनमुळे ना एक घाम येतो स्किनला आणि मग आपला मेकअप जो आहे तो ओघळल्यासारखा किंवा त्याच्यावर आपण बेस जर केला तर ते थोडंसं पॅची दिसतं. त्यानंतर मी मेकअप स्टुडिओचं कलर करेक्टर वापरते. ओरिएंटल शेड आहे. हे थोडं अंडर आहे मंकी माउथला. मेबिलिन फिटमीचं 310 नंबर फाउंडेशन घेतलेलं आहे जे माझ्या स्किन टोनला जाते. आधी हाताला मागच्या बाजूला फाउंडेशन व्यवस्थित काढून घ्या. व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर अशा ब्युटी ब्लेंडरनी ते टॅबिंग करून व्यवस्थित सेट करा. यानंतर मी फिटमी मेबिलिनचं कन्सिलर घेतलेलं आहे 10 नंबर जे एक टोन फेअर आहे माझ्या. तेही ब्युटी ब्लेंडरनी व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचंय. त्यानंतर फिटमी मेबिलिनचाच मी कॉम्पॅक्ट यूज करत आहे. नंबर आहे 310 जो माझ्या फाउंडेशनचाच नंबर आहे. त्याने आपण हे बेकिंग करून घेऊया. फिटमीचं पॅशनेट शेड आहे ती मी आय शॅडो म्हणून यूज करते. ब्लशर म्हणूनही तीच यूज करते. फिटमीचं ब्लशर आहे शेड आहे पॅशनेट. त्याचा शेड ही छान आहे. क्रीज लाईन पर्यंत पूर्ण हे लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे फिटमीचं हायलायटर आहे ते मी थोडंसं अगदी एक शिमर म्हणून डोळ्यांच्या मध्ये आयबॉलवर देत आहे. त्यानंतर स्विस ब्युटीच्या आय शॅडो पॅलेटने मी आयब्रो डिफाईन करून घेते. त्यानंतर मी रेनीचं काजळ अप्पर लॅशला लावून घेत आहे. त्यामुळे डोळ्यांना नो लायनर लुक दिसतो. म्हणजे डोळ्यांना लायनर लावल्यासारखे दिसते आणि लायनर तर लावलेले नसते. त्यानंतर मी मेबलिनचा मस्कारा यूज करत आहे. बॅकवर्ड नंतर मी ब्लशर लावते. ब्लशर ही समोरून कधीही लावू नका. तुम्ही बॅक साइडनी फ्रंटला या. त्यानंतर मी शुगरचा लिप लायनर लावते.
मी मेकअप सुरुवात करायच्या आधी लिप्स हायड्रेट केले होते, म्हणजे लिप बाम लावून घेतलेला होता. मीचा मेकअप फिक्सर यूज करते. म्हणजे जो तुमचा मेकअप पावडरी दिसत होता किंवा खूप सारा पावडर दिसत होतं ते थोडंसं कमी दिसतं. त्यानंतर ते चांगलं सुकवून द्या. मेकअप फिक्सर ड्राय झाल्यानंतर मी हायलायटर यूज करते. हायलायटर यूज करण्यासाठी तुम्ही असा फॅन ब्रश घ्या किंवा कोणताही फ्लॅट ब्रश घ्या. हे मेबिलियनचंच हायलायटर आहे. आहे माझा फायनल लुक.